देवशयनी एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण या तिथीपासून भगवान विष्णू 4 महिने निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वास्तविक एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं. परंतु देवशयनी एकादशीचं महत्त्व अधिक आहे, कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि सर्व शुभ कार्य बंद होतात. देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी म्हणून संबोधले जातं. देवशयनी एकादशीच्या कालावधीला देवांचा निद्राकाळ म्हणतात. विष्णुदेव झोपेत गेल्यानंतर भगवान शिव विश्व चालवण्याची जबाबदारी घेतात. यंदा देवशयनी एकादशी 17 जुलै रोजी असणार आहे. आषाढ शुक्ल एकादशी तिथी 16 जुलै 2024 रोजी रात्री 8:33 सुरू होईल आणि 17 जुलै 2024 रोजी रात्री 9:02 समाप्त होईल. उदय तिथीनुसार देवशयनी एकादशीचं व्रत 17 जुलै रोजी पाळण्यात येणार आहे. देवशयनी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योगही जुळून येत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशीपर्यंत म्हणजेच 12 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास असणार आहे. या दरम्यानच्या काळात देव निद्रावस्थेत जातात. त्यामुळे ही 4 महिने विवाह सोहळा, साखरपुडा, मुलाचं नामकरण आणि गृहप्रवेशासारखे शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं. देवउठणी एकादशीनंतरच या शुभ कार्यांना सुरुवात होते. देवशयनी एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून 108 वेळा देवाचा नामजप करावा. त्यानंतर श्रीहरी विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करत फुलं आणि तुळशीपत्र अर्पण करावे. देवाला नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य अर्पण करताना सात्विक असावा. नैवेद्यात तुळशीचा आवर्जून समावेश करावा. भगवान विष्णूची कोणतीही पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. शेवटी श्रीहरी विष्णूची आरती करा. देवशयनी एकादशीच्या दिवशी गरीब, गरजू, असहाय्य लोकांना आपल्या क्षमतेनुसार दान करा. देवशयनी एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावं व ब्रह्मचर्य पाळावं. देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी 7:05 शुभयोग तयार होत आहे. यानंतर शुक्ल योग असेल आणि 18 जुलै रोजी सकाळी 6:13 हा योग समाप्त होईल. मित्रांनो, देवशयनी एकादशीबाबत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून रोज नवीन माहिती. धन्यवाद.